आमचा प्लॅनिंग होती डोंगरावरती जायचा, समोरच्या अशा या ब्रह्मगिरी पर्वतावरती जायचा, पण सो कॅन्सल झाला नाही. आम्ही बघू कुठे जायचं. आधी नाश्ता करायला जातो. ते छत्री उघड, ही छत्री उघड. पाऊस पडतही जाते पडतही जाते, लक्षात ठेव. पडतही खाऊन जाते, पाऊस पडतेही. मला पाडवशील दे छत्रे, मी पकडते. चला मग जाऊया. तर गाईस असं आम्ही इथं आलोत मेन असं बाजारात देवला जवळचा. अजूनपर्यंत लाईव्ह आहे तो बघितला, दररोज लाईव्ह असतो. खाली बघ, नाही ते लाईव्हचा 5 निघाल. बघितला आधीच म्हणून तुला उल्लू बनवत होतो आणि तो तिथं पाय गेला असतो तुझा, मला मजा आली असती. इकडून 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 अगे इकडून. अरे हा येंगे मला शिकवते ते बघा कसं. हा मी बघितला कालच. उद्या आपण जाऊ तिथंच, समजलीस. ओके तुझं आधी हे झालं ना, मग उद्या तिथंच जायचं. सर कंटिन्यू आपला गणपती बाप्पा. जो देऊळ आहे तो तिथं शिखर दिसते तो, आणि समोरच पर्वत आहे. कसला भारी वाटते पर्वत. व्ह्यू बघा यार, एक नंबर आहे. तर असं आम्ही चालत हॉटेलला आणि बसलो, मागवले ऑर्डर यांनी पण आणि मी पण वाट बघता डोस्याची कधी येते. पटापट खाऊ आणि मग त्यांचं घेऊन जाऊ. दे पैसे उचल उचल पैसे उचल. स्वतःने पाडवलेच मला. मी पाडले नाही पैसे, त्यांनी पाडले. बघ पैसे काम नको करू. इथं बस ना, समोरचा फूस. समोरचा फूस ना जरा, समोरचा फूस जरा. तर आमची अशी ऑर्डर घेतला आम्ही आणि चाललो आता घरी. खाल्ला आम्ही जरा, याने काय खाल्लं काय माहिती. जाऊ दे चल रे, चल गौरव तुला मी संसार. A few moments later. गाईज गुड आफ्टरनून. आम्ही आता चालत अर्धा रस्त्यापर्यंत, अर्ध्या रस्त्यापर्यंत डोंगरावरती. चला जाऊया. त्याची चप्पल स्लीप होईल तर तिथं जाऊन. आम्ही पूर्ण बॅग घेऊन चाललो, जसं काही जवळ आम्हाला चाललंय तिथं. चला जाऊया. असा हे डोंगर आहे. चालू होता राग येते याचा. काहीच तुम्ही पटकन जास्त 1000 सबस्क्राईब करा, मग मला नवीन हेडफोन देईल. चला मग आम्ही असे ट्रॅकिंगच्या स्टॅट जवळ आलोय. आत्ताशीच फेफडे फुगलेत मम्मी. आत्ता मजा येईल वरती चढायला. ए मम्मी इथं काढता काय फोटो. तर व्ह्यू बघा कसला आहे. आणि आम्ही चढतो. सध्या तर काही दम नाही लागला, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाऊ वरती. पावसाला आहे, थोडासा रिस्की आहे बघा. ब्रह्मगिरी. चला जिथपर्यंत जाता येते तिथपर्यंत जाऊ. तर गाईस आधी आम्ही तिकीट काढला असा, कारण की आपल्याच सेफ्टीसाठी असते ते. त्यांना समजा आपण हरवलं ते शोधायला येतील ना, खाली नाही आलो मग. चला जाऊया.
तर काही अशा आम्ही इथं पोचलेलो होतो म्हणजे पोचला अर्धा रस्ता आहोत आणि व्ह्यू बघा धबधबा बघा कसा आहे बघा हा कसला भारी व्ह्यू आहे ना. मी असं आहेत पाठी आम्ही येतो व्ह्यू तर भारीच आहे इकडनं जवळपास आलं असं आय थिंक सो वाटते. धरण नाही धबधबा धबधबा बघा यो इथं व्ह्यू बघा आणि इथं नाशिक अर्ध्या होते आम्ही आता इतक्या वरती आलोय आणि जी आलं टाईट झालंय. हाय ते हाय हेलो बघू शकता. वीडियो कॉल रिसीव करो. अजून तितकं जायचंय गाईच आम्हाला. हेलो अरे वीडियो कॉल का रिसीव नहीं करते. रुक जा आपको दिखाता हूँ एक जादुई चीज. ये देख जाईल सोलर पॅनेल लागलेले आहेत. हाय नाही चल मी थोडासाच बोलू शकते. माकड आहे काय काय आहे ते मला एक वाटत नाही काय. चल थांब मी जाते. टकल्या मारीन चक्का देईल तुला. चल व्ह्यू बघा गाईज तुम्ही असा व्ह्यू कुठेच नसेल मी तर बोलते. इतका भारी व्ह्यू गाईज. अजून तितका आम्ही त्या घरापर्यंत जाऊ तिकडून खालती येऊ गाईज. जास्त नाही आम्ही चढणार. ठेव. माझं काय नाही गाईज. बॅग बिग सगळं माझ्या तिथे दिलं वजन सगळं. तू चालू नाही केलीस. चालूच आहे. दाखव. ढगा इकडची साफ झाली तेव्हा गाव दिसते या साईडचा. भेंडी मी ढगानं मग अशी हात लावत होतो मी. मला उलट काय वाटतं यार. चला थोडा पुढे जाऊया. तितकाच इथंच राहते कारण की जरासं मला वेगळी फिलिंग वाटते. काय उलटीची उलटीची सुलटी करायची गोळी आहे माहिती. इथंच फोटो बिटो काढूया थोडा बसूया आणि मग खाली जाऊया. टॉप ऑफ द माउंटन नाही बोलू शकत पण हाय 10% राहिले ना 20%. हा डोंगराची उंची ते तिथं आहे आणि आम्ही इथं जो या साईडला उंच डोंगर आहे या साईडला उंच डोंगर आहे. जो प्लेन जागा दिसते ना तिथं आहोत आम्ही. तुम्ही बघू शकता मॅप गुगल इकडचा फोटो टाकूया एक प्लेन जागा. इतक्या वरती आलोय गाईज आम्ही. आता त्या तिथं जाऊ काय बघता. जास्त जण असली तर जाऊ कमी जण असली तर नाही जाणार. भेंडी काय झाडा विला तर तेच तर. ही गेली चालेल ही गेली तर गाईज चालेल पण मी गेल्यावर नाही चालणार. हा सगळीकडे निसता दुका दुका. आम्हाला त्या आधी मग कशी तरी दिसत होती. आता कायच नाही दिसत. मग बिलकुलच नाही. मगाशी नाही आता नाही. मगाशी दिसत तरी होता आता काय नाही दिसत. पाणी
थोडासा थांबू आणि मग खाली जायला निघू. संध्याकाळ पण होते. जंगली जानवर असण्यापेक्षा भेंडी इथं कोल्हा बिबटा नाग सगळं आहे. काय बोलू नाही आहे ते बोल. फर्स्ट टाइम इतका उंच मी ट्रेक आलोय. नाही तर आमच्या उडानच्या द्रोणागिरी किल्ल्यावरतीच जेजुरीला तो ट्रेक थोडी झाला, तो देवदर्शन झाला. यो ट्रेक आहे इतका उंच बाई. शिड्या बघशिव ना तुम्ही, इतक्या अशा डेंजरस आहे ना, लय बेकार. टेन्शन. थांब रे, दम घेऊ दे. दम घेतलास तुम्ही मागासपासून. थांब रे. आणि इथे चढायला मुश्किल आहे, जाम डेंजरस आहे. माकडं तर जामच आहेत. मी तरी सकाळी डिसिजन घेतला, हा जाऊया जाऊया. मध्ये आरतीला ही बोलली नाही जावाचा पण बोलू जाऊया. तर आलो शेवटी. इथं आमच्या खिडकी जवळ ना, आम्ही जिथं राहतो ना तिकडची ही प्लेस दिसते. तर तिथं आज आम्ही इथं भारी आहे. पावसाळ्याचा दिवस आणि असला भारी निसर्ग व्ह्यू. एक नंबर आहे व्ह्यू गाईज. व्ह्यू तर बोलूच नका, लय डेंजरस आहे. काहीच दिसत नाही समोरचा. भारी. पण आलो पैसा. आता खाली जायला थांब ना गौरव, 3:30 वाजता जाऊ. नाही मग तू जा खाली. मारतील बाबा मला तुझ्या मुलगा. नाही मारणार. थांब ना तसं. आलो इथं तसं, इथं थांबूया ना. काय थांबत आहे आता इथे. जरासा व्ह्यू तर बघू दे. बोलत होतो चल खाली, तर नाही तू आता चल घरी. मला नाही माहित. खाली नाही मला जायचं, मग इथंच व्ह्यू तर बघू दे ना. व्ह्यू सगळे एकदा बघून झाला. नाही झाला मध्ये, तू जा लागला तर मग मी येईन. मला मध्ये माझी बाईक बोलते तर त्याला ऐकत नाही ती. पडलीस मग नाही पडणार. चल ना. जाम भारी हेवेन होता. कसला भारी व्ह्यू. पैसा लांब आहे पण पैसा वसूल झाला. चाललो हल्लू हल्लू जात आहे. यो बघा, आम्ही तिथं होतो मगाशी. बोलो वरती जाऊया. तर खरंच भारी. वरती येणार नव्हतं मी, पण येऊन बरा वाटला. बघा थांब, थोडस इकडे रिस्की आहे खाली. तर आता आम्ही वरती होतो तिथं असा धुक्यांच्या वरती. काय दिसत नव्हता वरती. आता इथं आलो. दोघंच ट्रेक करता आणि घरची पिसरली ना आमच्यावरती. आमची मम्मी पण आलती अर्ध्या रस्त्यापर्यंत गेली. ती बहिणीस आजारी आहे ना, सो मग तिला कंटाळा आला, मग मम्मी पण गेली सोबत. नाही तर मम्मी आमच्या सोबत असते तर मम्मी पण आणली असती वरपर्यंत. आमची मम्मी पण ट्रेकिंग करायला कमी नाही आहे, पण ती हार नाही मानत माझ्यासारखी. म्हणजे मी तिच्यासारखी हार नाही मानत कुठल्या गोष्टीत. करीन तर करीनच, करून दाखवीन ती गोष्ट. आमचे पप्पा नको नको नका नको जाऊ, ये होईल ते होईल. आमची आम्ही बिंदास चा. तर गाईज आम्ही असे तिथं होतं त्या डोक्यावरती. इथं जाम इथं नाही गेलो अजूनपर्यंत. एवढं टॉप आहे. आम्ही या लेवलला होता, मधल्या लेवलला. टॉपला नाही गेलो आम्ही. इथं जाऊ नाही, घरचे धुवून मारतील. धुवून तिथं काय सपोर्ट पण नाही जायला. भेंडी सपोर्ट तरी असं तरी गेलो असतो. जिथपर्यंत नाही, जिथपर्यंत होतं जायचं सगळ्यात उंच तिथपर्यंत गेलो. तर पाऊस पडतो तिथं चिखल चिखल झालाय सगळा. म्हणजे मला मज्जा होता. व्ह्यू पण भारी वाटते, मस्त आहे. आलो घरात बसून जाण्यापेक्षा इथं आलो. पण जाताना माझी हवा टाईट होती, कारण की मला उलटी वाटत. आता नाही वाटत. आता मी जाऊन आलो ना वर्षी, आता नाही वाटत मला. रॅली जाम खतरनाक आहे इथं चढण्याची. जाम आता खतरनाक डेंजर जागा आलेली आहे उतराची. इकडनं चढणं मुश्किल आहे. हे बघा गौरव, डेंजर. त्यान आमचे शूज नाही,
आम्ही सँडल घालून आलो. ही माझी आहे. मग तू आलास ना बाई परत परत. डेंजर सीन. कसला डेंजर आहे बघा. भाई चढताना तितके फट्टे, उतरताना तितकेच फट्टे. पाणी घे आता. भाई माझे फाटले तरी मी तुम्हाला व्ह्यू दाखवते इतका डेंजर. उतरताना ही असला तिथं उतरायचं आहे. मी हल्लो उतरतोय. ओम साईराम ओम साईराम. इथं बघा इथं माकडा उया तुला. आता एवढंच खाली आहे. आणि हे बघा कसलं वाटतंय भारी. पाय पण छटकताना तेवढंच. ते बघा झरे बघा कसले भारी आहे तिथं. आम्ही त्यांच्या यो व्ह्यू बघा कसला आहे एकदम सुकून. आणि यो इथं असा सुकून बरं आहे यार. आम्ही एकदम टॉपला गेलो. आता चलो भरते. असं आम्ही आता खाली उतरलेलो पूर्णपणे. जाम ट्रेक चांगला पण होता. जाम भारी वाटला. इतका चढताना भाई असं नकोसं वाटत होतं की नको आता नाही होणार आमच्याशी नाही होणार. माझ्याशी तर होतच नव्हतं. मला वेगळंच फील होत होतं. म्हणजे उलटी का वाटत मला. गौरव बोला तर इथपर्यंत जाऊ त्याच्या पुढे नाही जायचा. पण ट्रेक तितकाच होता. मग गेलो वरती. भारी एक नंबर व्ह्यू होता यार. जाम भारी होता व्ह्यू. जाताना चढताना 2 तास लागले आणि उतरताना 1 तास. भारी वाटला. तर गाईच आम्ही ट्रेकवरून आलो आणि आता आलो बाजारातला असा. हे बघा महादेव. नमस्कार करा. उद्या आम्ही देवलात जाऊ. महादेवांचं दर्शन घेऊन तुम्ही पण. हर हर महादेव. तर गाईस आम्ही असं बाजारातून फिरून घरी आलेलो आहोत. आणि मग तुम्हाला दाखवतो आम्ही मगाशी कुठं गेलतो. हे बघा आम्ही तिकडं होतो. आम्ही म्हणजे आम्ही टॉप लावून होतो. टॉप तिथं आहे डोंगराचा. तो बाई तितकी डेअरिंग नाही कारण की काय जाण्यासाठीच नाही आहे तिथं. इतक्या उंच होतं जाण्यासाठी काही सहाराच नाही. इथपर्यंत होता म्हणून आम्ही इथपर्यंत गेलो. तर घर दिसते. हा तो हा बरोबर. आम्ही तिकडच गेलतो. ते घर आहे तिकडे एक. तिकडे गेलो आणि इथपर्यंत आलतो आम्ही. हा या बोटा पण तिथपर्यंत आलतो. याच्या पुढे नाही. बरोबर या डोंगरात नाही म्हणजे आपल्याला साप आणि आम्हाला तो तिथे आहे. आम्हाला इथं होतं. आम्हाला वाटलं इथं होतं. तरी पण बघ म्हणजे हे जे डोंगर आहेत ना यांच्यापेक्षा उंच होतीच गेलतो आपण. तसा त्या डोंगरावरती जाऊ दे मरू आपण. रिक्स नाही लेख सकते. आग आहे ना इथं कधीतरी जायला पाहिजे. इथं रोड आहे ते बघ. अजून 2 जण चालेल बघ त्या डोंगरावर. जाऊन आलो ना बस. काय पण असं तिकडं जाऊन आलो ना. तिकडं पुढच्या वेळी इथं जाऊ. हा तर गाईज ना त्या डोंगराच्या त्या साईडला ना शंकराचे असे देऊळ आहेत. जटा बिटा आहे. तसे शंकर आणि महादेवांनी जटा मारलेले आहेत तिथे रागात. सो ते आम्ही बघायला नाही गेलो खाली. कारण आता आम्ही बघायला नाही गेलो. नंतर कधीतरी काय माहिती कधी येऊ तेव्हा जाऊ. पण आम्ही तिकडे गेलतो. भारी होता एक्सपिरियन्स. लय खतरनाक थरारक एक्सपिरियन्स होता. एक नंबर. चला तर रूम मध्ये जाऊया.